welcome back to my हॅलो. तर आता इथे दुपार झाली आहे. ॲक्च्युली दुपारचं जेवण चालू आहे. मी सकाळी जास्त काही शूट केलं नाही, कारण की उद्या आषाढ एकादशी होती, त्याच्यातून मी घरामध्ये थोडी साफसफाई करत होते आज. आणि आमच्या इथे डोंबिवलीमध्ये मच्छरसुद्धा खूप असतात. मच्छर वगैरे वाटत होते मला, त्यामुळे लहान मुले ना काही आजार वगैरे परत पसरतो, आजार होत राहतो, मग काय ना काहीतरी होत राहतं मुलांना. त्याच्यामुळे त्यासाठी मग घरात क्लिनिंग ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सकाळी दिवसभर मग मी आता कामच करत होते. मी आता दुपार झाली, जेवायची वेळ झाली. मी पहिला हिला भरवते, त्याच्यासाठी खिचडी बनवली होती, कारण काय करणार कळत नव्हतं. माझ्यासाठी तर मी काय बनवलं नाही. रात्रीचं सांबार होतं आणि मी भात बनवला होता. तर सांबार भात मी दुपारी जेवले, तर माझ्यासाठी मी खिचडी बनवली होती. सांबार तिखट असेल तर ती खाऊ शकणार आहे. त्याच्यासाठी तर हिला आता जेवण करत टी व्ही बघते होती. आता ती जेवण वगैरे चालू उद्या तर उपवास असल्यामुळे तर आधी मला उद्याचं ते आषाढ एकादशी आहे ना, त्याच्यामुळे उद्याचा उपवास आहे. तर उपवासाची पण जरा भिजत वगैरे करायला पाहिजे साबुदाणा. कारण उपवासमध्ये आपल्याकडे उपवास पण खूप असतात आणि उपवासाचे पदार्थ पण खूप असतात. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, मराठी लोकांमध्ये स्पेशली जेवढे उपवास ना तेवढेच आपल्या उपवासाचे फराळ पण असतं. फराळाचे आयटम पण असतात खूप सारे. वेफर्स असते, साबुदाण्याचे खूप सारे आयटम बनवले जातात. मला साबुदाणा पर्सनली आवडत नाही, पण कधीतरी असं पोट भरण्यासारखं काहीतरी पाहिजे तर मग साबुदाणा भिजत घालते मी. आता उद्याचा जो उपवास आहे आषाढी एकादशी, तर उद्याचा उपवास असतो तो रात्री सोडत नाही आहे. तो उद्या रात्री सोडणार नाही आहे, तो परवाच दुपारपर्यंत सोडतात असं काहीतरी असतं. ते तुम्हाला लक्षात नाही, मी कन्फर्म मी माझ्या मम्मीला विचारणार की उपवास एक्झॅक्टली सोडायचं कधी आहे. दुसऱ्या दिवशी सोडायचं एवढं माहिती आहे, तर तो सकाळी सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी, की दुपारी सोडायचा असतो, की रात्री सोडायचं असतो, हे कन्फर्म करून घेईल मी आधी. तर त्याच्यामुळे रात्रभर तर काय रात्रीचा उपवास सोडायचं नाही, त्यामुळे रात्रीचं जेवण तर नसणार आहे. मग काहीतरी खिचडी वगैरे पाहिजेच साबुदाण्याची, पेज किंवा खिचडी. कारण पेज मी पिऊ शकते ॲक्च्युली. पेज कारण की काय थोडी खारट असते ना मिठाची. खिचडी थोडी मला नाही आवडत ॲक्च्युली. खिचडी काय माहिती, खूप आधीपासूनच मला खिचडी बटाटा वगैरे पण आवडत नाही, त्यामुळे बटाट्याची भाजी पण नाही बनवू शकत. त्यामुळे बघूया आता कसं. साबुदाणा तर तरी घालून ठेवेल. पेज बनवू, खारी पेज. हां, रताळे आवडतात मला. तर रताळ्याचं तुम्ही आणून जावं लागेल. पाऊस पण खूप येते आज. या शाळेत पाठवलं नव्हतं कारण पाऊस होता, रात्रभर पाऊस आहे आणि सकाळी पण खूप पाऊस होता. सकाळी ती उठायला बघत नाही लवकर. ती उठलीच नाही तर मग काय करणार. मी पण विचारलं जाऊ दे, शनिवार पण आहे आणि आज काही तिथे प्रोग्राम होता फक्त होतं, पाठवलं नाही. मला पण खूप कामं होती घरामध्ये. 2-4 दिवसापासून वाट बघत होती मी संडेची. तो आजच मुहूर्त निघाला साफसफाईचा. संडे लक्षात नव्हतं मला की आषाढी एकादशी संडेला आहे. मी समजत होती सॅटर्डेला आहे, कारण की सॅटर्डेला हिला बोलवलं होतं. म्हणजे शनिवारी हिला सांगितलं होतं शाळेमध्ये की काही ट्रेडिशनल ड्रेस वगैरे घालून बोलवलं होतं. मग मी समजत होती की सॅटर्डेलाच आहे आषाढी एकादशी. त्यामुळे ताईने सांगितलं की मला संडेला आहे. संडेला आहे तर मग संडे काम नाही करू शकत, घरातलं काम काढू शकत नाही, साफसफाईची आधी झाली पाहिजे. म्हणून आज सॅटर्डेला काम काढलं आणि कपड्यांचं वॉर्डरोब वगैरे पण क्लीन केलं, कारण की वॉर्डरोबमध्ये कपडे सापडतच नव्हते. कपडे
अक्षरशः कपडे इतकेच ना माझ्याकडे की मला आठवत सुद्धा नाही की कितीतरी असे माझे कपडे की जे मी वापरले पण नाही आहेत वर्ष झालं. त्याच्या आफ्टर डिलिव्हरीमध्ये वेट पण खूप जास्त फुटावून झालं होतं. वेट फुटावून झाल्यामुळे खूप सारे कपडे बसत पण नव्हते आणि कसे तरी दिसायचे ते घातले ना टी शर्ट्स वगैरे. तर टी शर्टमध्ये पण थोडंसं पोट वगैरे खूप खराब दिसायचं. त्याच्यासाठी मग मला कपडे घालता येत नव्हते सगळे. तेच रेग्युलरली जे काही आपले कुर्ते वगैरे असतात ना गाऊन टाईपचे असतात ते लॉंग ते त्यात जास्त कम्फर्टेबल वाटत होतं. तर तेच घालून तेच कपडे माझे एकदम पॅटर्न झालं कपड्यांचा. त्याच पॅटर्नमध्ये मी नेहमी तुम्हाला दिसायची तुम्हाला म्हणजे सॉरी मी दिसायची सगळ्यांना. मी आत्ता हळूहळू विचार केला की एक थोडं चेंजेस होतात ना जे करता येतील हळूहळू. एकत्रच सगळं नाही मला जमणार करायला. कारण की टी शर्टमध्ये तर ते अनकम्फर्टेबल दिसतं. टी शर्टमध्ये चांगलं दिसत नाही वगैरे दिसतं खूप जास्त. बरोबर वाटत नाही. स्वतःलाच डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. त्यातले मी ते वॉर्डरोब आधी क्लीन केलं की नक्की कपडे आहेत किती माझ्याकडे ते जर थोडेसे सेटल केले अरेंज केले म्हणजे मला इझिली काढता येईल. त्यानंतर मी काही दिवसांनी वॉकिंग पण सुरू केलं मॉर्निंग वॉक. कारण की जे पप्पा घरात असतात सकाळचे 8 येते ऑब्व्हियसली एवढ्या लवकर तर ऑफिसला जातात. ते घरात असतात त्या वेळेत किती असतात असेपर्यंत वॉकिंग करू शकते. असं लवकर वगैरे 7:30 7:15 7:30 मी 7पर्यंत आले पाहिजे. पण 7 नंतर आमच्याकडे थोडी धावपळ सुरू होते. 7 नंतर पाणी सुद्धा येतं प्यायचं पाणी. दिवसभर वेळेचं पाणी 24 तास असतं. पिण्याचं पाणी सकाळचं येतं. असतं पाणी बऱ्यापैकी रॅबिट तरी पण आपला काही पाणी वगैरे जाऊ नको मला सांगितलं काय जाऊ नये पाणी क्लिनिंग करायची असते. किचन मी सकाळचं करून टाकते. तर किचन क्लीन असेल ना तर सुचतं की काय करायचं आहे, नाश्ता काय बनवायचा आहे, जेवण काय बनवायचं आहे. नाहीतर मग सुचतच नाही काही. जर रात्रीची भांडी असती ना बेसिनमध्ये तर काही सुचतच नाही काय करायचं काय नाही. आणि जर क्लीन असेल ना मग असं वाटतं की हे करूया का ते करूया काय काय नाश्ता काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचं बनवायचं मन करतं. त्यामुळे रात्रीची भांडी रात्रीच घासलेली जास्त बरी पडतात. थोडी एकदम भांडी उरतातच कारण की जे पप्पा रात्री उशिरा जेवतात तर त्यांचं मग एखादं ताट किंवा जे काढून ठेवलं एखाद दुसरा जनरली मी धुवूनच सगळे घासूनच टाकते रात्री. उशिरा 12 वाजता पण मी भांडी घासते कारण की मला क्लीन ते मच्छर पण जास्त होतात ना त्यामुळे भांड्या वगैरे. स्कूलमध्ये गेल्यावरती मला हे सांग काय करायचं. स्कूलमध्ये कसं जायचं काय काय घेऊन जायचं. स्कूलमध्ये जाताना काय काय घेऊन जायचं सोबत कसं जायचं. स्कूलमध्ये सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची मग काय करायचं कपडे घालायचे का. स्कूलमध्ये तर काय काय घ्यायचं. बॅग घ्यायची वॉटर बॉटल घ्यायची टिफिन घ्यायचा. टीव्ही बंदच करते मी. टीव्ही शिवाय तुला फक्त हालत नाही. टीव्ही बंद करते आता असं बघ ना तू. मला सांग टीचरकडे जाताना काय काय घेऊन जायचं. टीव्ही बघायचा आहे. बरोबर तुझा टीव्ही काढते मी 2 मिनिट. सगळं तुझं टीव्ही बरोबर बाहेर काढतो. झोपेतून उठलो संध्याकाळ चहा कॉफी रिमोट कुठे आहे. हा
पटकन आपल्याला तर जेवणाची तयारी करायची. आजच्या जरी जेवणाची करायची उपवास तर उद्या आहे. आज तर जेवावं लागेल. उद्या काय आहे आणि मी संध्याकाळी 7 नंतर जेवत नाही ॲक्च्युली, विसरली होती. म्हणजे जेवणाचं विसरले ते सांगायला विसरले होते. चुकून जेवणार नाही कारण की मला माहिती आहे की नाही जेवायचं आहे मला. की 7 मी जे संध्याकाळी झोपेतून उठतो ना 6 5:30 6 वाजता, मी त्याच वेळी लगेच काहीतरी चहाबरोबर कॉफीबरोबर चहामध्ये मी शुगर जाते ना, त्यामुळे मी चहा पण बंद केली काही दिवसांपासून. क्वचित असं प्यावंसं वाटलं तर पिते मग अद्रकची वगैरे गवती चहा वगैरे. नाहीतर मग कॉफी बनवते, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर असते. कॉफी आणि काही नाश्ता वगैरे जर असेल सोबत सँडविच वगैरे तर ते खाते मी. किंवा सँडविच वगैरे मला नाव वाटलं जेवण असेल दुपारचं बनलेलं, असं दुपारी बनलंच नाही असं जेवण, त्यामुळे भात वगैरे फक्त आहे तर भात त्या खाणार आता. म्हणजे पप्पांसाठी काहीतरी जेवण बनवणार नाही आता. काहीतरी नॉनव्हेज बनवलं कारण की उद्या संडे आहे ना, सॉरी उद्या आषाढी एकादशी, त्याच्यामुळे उद्या बनवू शकणार नाही संडे. शनिवारच गाजवावं लागेल. आमचा रविवार गाजणार नाही आहे आषाढी एकादशीमुळे, म्हणून शनिवारी गाजवावं लागणार आम्हाला नॉनव्हेज. चिकन वगैरे काहीतरी आणावं लागेल. थोड्या वेळाने जाऊन पटकन घेऊन येईल. ते जवळच 1-2 मिनटावरती, 1 मिनटावरती हार्डली 1-2 मिनटं लागतो. घेऊन येईल चिकन आणि चिकनचा आजच नाही, पाऊस पण पडतोय. खूप छान झोप लागली आज. पाऊस पण खूप जास्त पडतोय, जागच नाही. उद्या आषाढी एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आता पाऊस पडणार. आज रात्री भर पडेल, भरपूर पाऊस पडतो ना असं. आता कसं टी व्ही बघत बसले होते थोडी. चहा केला, टी व्ही बघून कॉफी पिते. कॉफी पिऊन झाली की मग कामात जेवण बनवायचं आहे. आज दुपारी जेवण नाही बनवलं जास्त, तर भात कुकर लावलेला, फक्त वरण भात कुकर लावला. फक्त वरण भाताचं दुपारी कुकर लावला होता. टी व्ही वगैरे बघता येतो. एडिटिंगचे वगैरे काम पण असं जातं, पहिल्यांदा नव्हतं पण आता एडिटिंगचं पण काम असतं, मध्ये संध्याकाळी करता येतं. दिवसभरात सगळं दुपारी जेवणाचं काम कंप्लीट केलं असेल. माहीत नाही व्हिडिओमध्ये माझा आय कॉन्टॅक्ट होतो आहे की नाही, मला समजतच नाही की मी बरोबर बघते आता कुठे दुसरीकडे बघते. आय कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करते, देव जाणे काय होतं. उद्या उपवास आहे ना, तर उद्या मग उद्यासाठी साबुदाणा थोडीशी भिजवायला घालतो लागतो. साबुदाणा मला आवडत नाहीत, तर काहीतरी पाहिजे ना उपवासाचं. तर ॲपल वगैरे, मँगो आणि ॲपल आहेत. मँगो आणि ॲपल आहे, तर उद्या मी मँगो ॲपल खाऊ शकते. मराठी सबस्क्रायबरना माहिती असते, मराठी लोकांना माहिती आहे आषाढी एकादशी काय, बाकी त्यांना माहिती नसेल आषाढी एकादशी काय असते. पंढरपूर यात्रा असते. माहिती मला खरंच कळत नाही की मी बरोबर आय कॉन्टॅक्ट करते की नाही करते, कारण मी इकडे तिकडे बघते असं वाटतं मला असं कळतच नाही की मी आय कॉन्टॅक्ट बरोबर करते. प्रयत्न करते ब्लॉगमध्ये बघण्याचा प्रयत्न करते, कारण की ब्लॉगमध्ये बघून बोलण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युली मला ना ते कम्फर्टेबल होत नाही. जेव्हा मी ब्लॉगिंग करते ना, तेव्हा एकदा कॅमेरा चालू ठेवून मी काहीतरी करते, हे करू शकते, पण त्या
करण्यासोबत मी काहीतरी बोलते ना, ते थोडंसं डिस्कम्फर्टेबल होतं माझ्यासाठी, अनकम्फर्टेबल. इलू पण उठली आहे. इलू हाय, से हाय. हाय, हाऊ आर यू? कसे आहात सगळे? बोल बोल, कसे आहात सगळे? कसे आहे सगळे असं विचार. नाही नाही बोलायचं. फ्लॅन किशी दे, ते सगळ्यांना फ्लॅन किशी दे बाळा. फ्लॅन किशी दे पिलू. दुधू आहे, फ्लॅन किशी नाही देऊ शकत. आता देऊ शकते, दे. नाही देऊ शकत, चल नको देऊस, नको देऊ. अभ्यास करूया चल आपण आता. आता आपण अभ्यास करूया. नाही करायचा अभ्यास, इकडे बघ. शपथ, अभ्यास नाही करायचा. एकदम रॉंग होता. अभ्यास नाही करायचा बोलते, मला तर आश्चर्य वाटेल. तुम्ही काय करू. पटकन चल, पटकन उठ. हे घे. अभ्यासाला मना करते, मला तर आश्चर्यचकित झाले मी आता. मार खायचंय बघ, मगाशी विसरले होते तुला मारायला मी. चल अभ्यास करायला ये, चल पटकन लवकर ये. काय झालं? ये इकडे ये. तो बेबी बघ कसा करतोय बघ, किती हुशार आहे बघ तू. तू काय एवढी आगाव मस्तीखोर का तू? कोणी मारलंय बाळाला? माऊसने केलंय का हे? नक्की मारलंय का माऊसने? इथे पण आणि इथे पण माऊसने केलंय. का माऊसवर तू काय केलं होतं? तू माऊसला हात लावला आणि माऊसने तुला मारलं. माऊसला हात कसा लावला तू आणि का लावला? कशा हात लावला माऊसला? तू काय केलं नक्की? माऊसला तू हात लावलास का? तू माऊसला मारलं? इकडे बघ, तू माऊसला मारलं म्हणून त्याने तुला नख मारलं. असं करायचं नाही. खोटं बोलते काय? माऊसला खरोखर माऊसला मारलं तू? कुठे भेटला तुला माऊस? ब्लॅक कलरचा माऊस ओके, पण कुठे भेटला? कुठे? बाहेर? तू बंडलबाज किती आहेस ग? आता जेवण काय बनवायचं आपण? काय जेवायचं आपल्याला? नूडल्स खायचे? चल आणि मोठी मुद्दाम बोलली मी नूडल्स खायचे का? डाळ भात खायचा आहे. मग काय 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 खायचं सांग. बघ इथं मुद्दामच बोललेली नूडल्स. खरोखर नूडल्स खायचे? नूडल्स तर आपण उद्या खाणार आहे ना, आपण जाणार आहे जेवायला बाहेर. पप्पा, इयू, मम्मा सगळे जाणार आहे. पण आपण उद्या जाणार आहे ना जेवायला? आज जायचंय? इथे नको करू ग असं. हे तू निघून जाईल ना. डिझाईन आहे ना ही माझी ड्रेसची. ड्रेसची डिझाईन अशी निघाली तर मम्माचा ड्रेस कसा दिसेल? पाऊस पण खूप आहे ना आता. आज खूप पाऊस येतोय ना. काय येतोय बरं एवढा पाऊस? झोप येते बापरे, अजून झोप येते ना बाळा?
AC मध्ये बापरे हात दुखला माझा. AC मध्ये झोपलो. AC लावला होता आज दुपारी तिच्यासाठी लावलेला, हिला खूप गरम होतं ना. माझा हात इतका दुखायला लागला ना की काय सांगू, खूप जास्त पेन करायला, कदाचित AC मुळे करायला लागला. माझा जनरली पेन आता होतोय माझा काही वर्ष, आता 3 वर्ष झालं जवळपास. ही लहान होती ना, कदाचित त्याच्यामुळे ते हिला उचलून उचलून झालं असेल. आणि आता खूप जास्त पेन करायला लागला. आज दुपारी तर एवढा पेन करत होता ना हात, सांगू शकत नाही एवढं पेन करत. माझा हात दुखतो म्हणजे असं मोडते ना मी, तर मोडत नाही आहे, फक्त असं आतमधून अडकल्यासारखं वाटतोय आणि कंटिन्युअसली तेवढ्या पोर्शनमध्ये पेन आहे फक्त. असं खूप जास्त प्रमाणात पेन सहन करायला खूप प्रयत्न करते, पण मी खूप जास्त अति होते ना, म्हणून मी बोलते. माझी कॅपॅसिटी ॲक्च्युली सहन करण्याची सगळं जास्त आहे, खूप जास्त. असं जनरली मग बॉडी पेन हे ते असा हा प्रकार कधी होत नाही मला, कधीच आधीपासून होत नव्हतं. पण आता हे हाताचा प्रॉब्लेम मला जवळपास 3 वर्षांपासून आहे. ही लहान होती ना, ही 3.5 वर्षाची आहे. लहान होती ना तेव्हापासून उचलून उचलून झाला असेल मे बी. लहान बाळाला पण सारखा उचलून घेतो मांडीवर, दूध त्याच्यामुळे असू शकतो. डॉक्टरकडे गेले होते पण काय वाटलं मला फरक नाही पडला. बेडरूम बंद कर. जाऊन बंद कर आतमध्ये त्या साईडनी. पूर्ण बंद करायचं, टाईट बंद करायचं एकदम जोरात. आवाज नाही झाला पॅन फक्त. हां, व्हेरी गुड. इलू बघते मला, मी कोणाशी बोलते, कॅमेरा बरोबर बोलते. काय झालं ती मला 2-4 दिवसापासून बघते की कंटिन्युअसली कॅमेराबरोबर काहीतरी करते छेडखानी. काय नक्की समजून घ्या, समजते तिला ॲक्च्युली, इतकं समजत नसेल कदाचित, मे बी समजत पण असेल. ब्लॉग आता एंड करते. आणि तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, कमेंट करायला विसरू नका. ॲक्च्युली मला कमेंटमधूनच समजू शकतं की म्हणजे ब्लॉग व्ह्यू तर ठीक आहे, जास्त नसतात, पण जे पण असतात ते कमेंट नसतात त्यावरती. कारण तुम्ही बघता, तुम्ही कमेंट जर केलं तर मला समजतं की कमेंट नक्की ब्लॉगमध्ये कमी काय आहे हे पण कळू शकतं ना, कळेल ना मला. आणि मी त्यात इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करेन. तर मला समजत नाही तर मी काहीच नाही, म्हणजे चाललं ते चालू दे, चालेल असतं. त्यामुळे मला काही असेल तर मला प्लीज सांगा कमेंटमध्ये. आणि माझा ब्लॉग सजेशन द्या इतरांना पण काही बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला बेल आयकॉन ते पण नक्की प्रेस करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. बाय गुन्नू, बाय बाय कर. ये बाय बाय कर. नाही करायचं, ये ना बाय बाय कर. ये बाय बाय. मामा मामा एवढा पण छोटा बेबी नाही आहेस तू. बाय बाय. लव यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सायबर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके. टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय. कीप वॉचिंग. आणि किशी कर, फ्लँक किशी कर, अशी कर.